आजीची आठवण. अमोल एका मोठ्या शहरात नोकरी करत होता. त्याचे बालपण गावात गेलं होतं, जिथे तो आपल्या आजीसोबत राहत होता. आजी त्याला खूप लाडकी होती आणि ती नेहमी त्याला तिच्या गोष्टी सांगत असे, त्याच्यावर मनापासून प्रेम करत असे. अमोल शहरात गेल्यापासून कामाच्या व्यापात बुडून गेला. त्याला आजीशी बोलायला वेळ मिळत नव्हता. एके दिवशी त्याला कळलं की आजीची तब्येत खूप खराब आहे. तो तातडीने गावी गेला. गावात पोहोचल्यावर त्याला कळलं की आजीचं निधन झालं आहे. त्याला खूप दुःख झालं आणि तो आपल्या दुःखात बुडून गेला. अमोल आजीच्या खोलीत गेला. तिथे त्याला एक जुनी डायरी सापडली. त्याने ती डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली. त्या डायरीत आजीने आपल्या जीवनाच्या गोष्टी, तिच्या भावना आणि अमोलबद्दलचे तिचे विचार लिहिले होते. अमोलच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या डायरीत आजीने लिहिलं होतं, अमोल, तू मोठा झालास, शहरात गेलास, पण माझ्या आठवणीत नेहमीच आहेस. मला तुझं खूप अभिमान आहे. तुझ्या यशात मी आनंदी आहे. तू जरी इथे नसशील, तरी तुझ्या आठवणी मला नेहमी सोबत असतात. अमोलने आजीच्या डायरीतून तिच्या प्रेमाची खरी ताकद अनुभवली. त्याला जाणवलं की तो आजीला कधीच विसरू शकणार नाही. तो तिच्या आठवणींमध्ये नव्या उमेदीने जगायला लागला. आजीच्या आठवणीने अमोलचं आयुष्य बदललं. त्याने आपल्या कामात जास्त लक्ष दिलं आणि आजीच्या स्वप्नांना साकार करण्याचा प्रयत्न केला. त्याला कळलं की खरं प्रेम आणि आपुलकी ही जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असते.